या पाणीमध्ये आणि या सगळे जे आपण पाणी घेतलो स्प्राईट घेतो त्याच्यामध्ये फरक काय आहे आणि ते आपण पितो त्याला त्याच्याशी त्याचे आपल्या बॉडीवरती काय परिणाम असतात ते आपण बघू. बाउलमध्ये पाणी असतं ना दिसतोय ना हे प्रमाणे 1 ते 4 म्हणजे ॲसिडिक ते कोणामध्ये असतो. आपण कोल्ड्रिंक पितात ना ते पूर्ण ॲसिडिक असतो. अल्कोहोल कोल्ड्रिंक आणि पॅकेज ड्रिंकिंग वॉटरमध्ये तुम्हाला जर हे कलर भेटला म्हणजे आता आपण लिक्विड टाकू आणि बघू हे याला म्हणतात ॲसिडिक वॉटर. त्याच्याने काय होतं बॅड सिकनेस म्हणजे जे आजार होतात ना याच्यामुळे होतो. त्याच्यामध्ये बरेच आजार कॅन्सर डायबिटीज अर्थरिटिस कोलेस्ट्रॉल हाय ब्लड प्रेशर गुड जे पण आजार असतात. आता आपल्याला बॉडीला जे पाणी पाहिजे ना ते पाहिजे 8.2 to 9.5 pH. याला pH म्हणतात पोटेन्शियल हायड्रोजन म्हणजे पाणीमध्ये किती पोटेन्शियल आहे. जर आपला वॉटर आता डेमोमध्ये आपण बघत जर आपण आजारी असतो तर डॉक्टर काय म्हणतात तुम्ही व्हेजिटेबल घ्या सूप घ्या फ्रूट्स खावा कारण की त्यामध्ये अल्कालाइन असतो आणि आपण औषध घेतो आणि आपण जेवण चांगलं करतो तर त्यामध्ये आपल्याला बरं वाटतं आणि आपण लवकर बरं होतो. तर आता काय आहे कन्सेप्ट काय आहे जर आपण 1 pHचे पाणी घेतले 7 ते खाली 8 ते खाली ते ॲसिडिक आहे आणि वरचे अल्कालाइन हेल्दी राहण्यासाठी अल्कालाइन वॉटर पाहिजे. आता या एक कंगनमध्ये 1 ग्लास पाणीमध्ये जे आता तुम्ही पियाले त्याच्यामध्ये 30 ग्लास ऑफ ग्रीन टी 30 ग्लास ग्रीन टी पिणे जो न्यूट्रिशनचा व्हॅल्यू मिळतो जे त्याच्यामध्ये म्हणजे न्यूट्रिशन आहे ना ते 1 ग्लासमध्ये आहे. जेवढे ब्रोकली खाल्ले तुम्ही जर एवढे ब्लूबेरी खाल्ले तर त्या 1 ग्लासमध्ये तुम्हाला तेवढे न्यूट्रिशन भेटतं त्या बॉडीला आपला तेवढे न्यूट्रिशन भेटते. आता नोबेल प्राईज विनर माहिती कोण नोबेल प्राईज विनर कोण असतो जगात एक माणूस नोबेल प्राईज विनर असतो. नोबेल विजेता. इन 1931 100 वर्ष आता व्हायला आलं आहे. कॅन्सर डिस्कवरीमध्ये काय सांगितले नो डिसीज इन्क्लुडिंग कॅन्सर कॅन एक्झिस्ट इन अन अल्कलाइन एन्व्हायरमेंट. आणि अल्कलाइन वॉटर जर तुम्ही पित असेल तर तुमच्या आपल्या शरीरात ना कॅन्सरसारखा आजार पण नाही टिकणार. हां ते बेनिफिट आहे म्हणजे पाण्याचे. आता आपण नॉर्मल एक डेमो बघू. बॉडीला जे ORP पाहिजे म्हणजे आपण ठीक होण्यासाठी जे औषध देतात ना त्याच्यामध्ये प्लस ORP जो याचा कोल्ड्रिंकमध्ये आहे ते पॅकेजिंग ग्रीन वॉटरमध्ये ग्रीन टीमध्ये काय -ORP कंगन काय करतो 400 -ORP देतं. आपल्या बॉडीला 50 ORP पाहिजे फक्त चांगला म्हणजे आपण फिट असेल आणि हेल्दी असेल. आता आपल्याकडे एक किट आहे याला ORP मीटर म्हणतात. तर हे ORP मीटरमध्ये आपण बघूया की कुठल्या पाणी आणि कुठल्या कोल्ड्रिंकमध्ये काय ORP आहे. आपल्याला -50 पाहिजे. पॅकेजिंग वॉटर बिस्लरी हा काय सॉफ्ट हा आपला टॅप वॉटर हा. आता इकडे काय दाखवतो प्लसमध्ये बॉटल वॉटर प्लसमध्ये किती प्लसमध्ये आता सॉफ्ट ड्रिंक बघा जे आपण सर्वात जास्त तेच असेल आणि प्लसमध्ये कोल्ड्रिंक नंतर आपला टॅप वॉटर म्हणजे आपला गव्हर्नमेंट देतो प्लसमध्ये ना आपल्या कंगन वॉटर आपल्याला किती मायनस पाहिजे 50. आता एक कंगन काय माहित आहे सर्व पाणीमध्ये आपण बघितले ORP किती आहे. आता सर्व हेल्दी वॉटर आहे आपल्या बॉडीला ORP पाहिजे हायड्रोजन पाहिजे ऑक्सिजन पाहिजे ते या पाण्यामध्ये हा जिवंत पाणी आहे हे मेलेले पाणी समजलं आपण बोलू शकतो असं. आता हे आपण टेस्ट आपली झाले बोलणं. आता हे बघू आपण हा किट आहे अल्कलाइन म्हणजे पाण्याच्या pH टेस्ट करायला. कुठल्या पाण्यामध्ये काय ते आपल्याला माहीत पडेल. हा मेडिकलला पण भेटतो साधा 50 रुपयाला. आपल्या घरच्या पाणी पण आपण टेस्ट करू शकतो स्वतःही.
ते मी 2-2 थेंब टाकतो यामध्ये. ठीक आहे. आता आपण अल्कालाईन बद्दल काय बघितलं होतं? पीएच लेवल. पीएच लेवलमध्ये जे कलर जे आलेले आहे त्याची ते पीएच हा पिवळा कसा एकच लिक्विड टाकले त्यामध्ये सर्वमध्ये एकच टाकलं पण ते जसे पाण्याचे पीएच लेवल आहेत ते आले. परत आपण ते स्टार्ट केलं. ॲसिडिक वॉटर काय सॉफ्ट ड्रिंक. आपण पॅकेजिंग बॉटल आणलं जे आपण बिस्लरी म्हणून पितो बघा पीएच लेवल 4 ते आपले गव्हर्नमेंट ग्रीन 78 आणि अल्कालाईन वॉटर 8.8 ते 9.5. आता याच्यामध्ये सर्व गोष्ट काय आहे की आपण जर अल्कालाईन पाणी पित असेल आपली बॉडी अल्कालाईन खाल्ली तर तुम्ही म्हणून मी घरी पितोय माझ्या घरी नसेल बाहेर मी कुठे घेऊन फिरू असेल मला अल्कालाईन पाणी पाहिजे जर तुमची बॉडी अल्कालाईन झाली ना नंतर तुम्ही कुठलाही पाणी पिया हे पाणी पण पिया हे पाणी पण ते म्हणजे अल्कालाईन होईल. काय चमत्कार नाही म्हणजे हे बघा कारण की तुमची बॉडी अल्कालाईन बॉडीमध्ये तुम्ही कुठलंही पाणी टाकलं तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही होणार. फक्त तुम्ही पाणी पित असेल अल्कालाईन पण पाणी पित असेल तुम्ही जर दारू आणि जे आपले सॉफ्ट ड्रिंक घेतले तर तुमचे अल्कालाईन पण बाद होईल. म्हणजे हा पाणी दारूमध्ये टाकायचं हा पाणी दारूमध्ये टाकलं तर तुम्हाला जो ऑर्गन्सला प्रॉब्लेम आहे ना तो नाही होणार. किती पण एक क्वार्टर किंवा 2 जे पीत असेल त्यांना सांगतो. आता हे हातात घेऊन तर फिरू शकत नाही साहेब हे पाणी कसं आहे बॉटल बॉटल ठेवायची. हा बॉटल आम्ही तर असं 5 लिटरचे बॅग पण काय देतो. पाहिजे तुला तर 3-4 घेते का अच्छा अच्छा एक घे 5 लिटरचे बॅग पण देतो हा कारण की हे बॅग आहे ना हे बघा पीएच बघा हे मेड इन जापान आहे. मेड इन जापान म्हणजे हे बीपीएफ फ्री आहे. आता आपल्या तुम्ही केडीएमसी मध्ये तुम्हाला माहित हा रियुजेबल आहे आणि जे पाण्याची प्रॉपर्टी जे या पॅकेट दिसतो आणि तेही आपण जर नॉर्मल प्लास्टिकमध्ये पाणी टाकलं ना ह्याच्यामध्ये तर ते प्लास्टिकला खिचतो पण त्याच्या शक्यता होतं की कॅन्सर पण होऊ शकतो त्याच्यामध्ये. आता हे पाणी आता आम्हाला हे मशीन घरी ठेवावं लागेल. मशीन नाही आपण काय करतो आता आपण अवेअरनेस काय सांगतो तुम्हाला तुम्ही जर ती मशीन घेऊ शकत नाही तर ही पाण्याची बॅग घेऊ शकतात जेव्हापर्यंत तुम्हाला वाटतं मला आजार आहे तुम्ही आपले ब्लड टेस्ट काढतात ते फक्त काढून हे पाणी चालू करा परत 2 महिन्यानंतर काढा सगळे कोलेस्ट्रॉल बीपी शुगर सगळे तुम्हाला मेंटेन भेटणार. म्हणजे एवढा महाग मशीन आहे काहीतरी जापाननी बनवलेली असेल ना आणि एवढे मोठे मोठे सेलिब्रिटी त्याचे कस्टमर आहेत. आपण काय करतो हा इंडियाचा नंबर 1 बायोप्लस अल्कालाईन फिल्टर आहे. तर हे फिल्टर आपण काय करतो जे बेनिफिट त्या पाण्यामध्ये या पाण्यामध्ये भेटायला ते आपण मशीनमध्ये लावून देतो आणि याच्यामध्ये सगळे लिहिलेलं आहे बघा. तुम्ही हे गुगलला चेक करला तर फक्त एक सिंगल फिल्टर आहे ना 2000 1800 2000 1500 आपण मशीन सोबत लावून देतो. मशीन तुम्ही 6 मध्ये घेतलं 8 त्याच्यासोबत एक फिल्टर आतमध्ये असलं आणि मुलगा तुमच्या समोर तुमच्या घरी टाकलं याची गॅरंटी.